कोकणातील मुख्य पीक आंबा म्हणजे हापूस आंबा आणि त्या हापूस आंब्यावर सध्या रोग आलेला आहे किंवा मग वातावरणाचा जो फटका आहे तो या हापूस आंब्याच्या पिकावर बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि यामुळे इथला जो शेतकरी आहे तो हवालदिन झालेला आहे. रात्रीची थंडी, दिवसाचं कडाक्याचं ऊन आणि रात्रीचा अवकाळी पाऊस किंवा मग दिवसाचा अवकाळी पाऊस आणि या अवकाळी पावसाचा फटका आहे जी किंवा मग वातावरणाचा फटका आहे तो आंबा पिकावर बसलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. मी आता चिपळूण तालुक्यातल्या भिले गावामध्ये येणारे एका जे केतकर आहेत त्यांच्या बागेमध्ये आपण जर तुम्ही माझ्या मागे पाहाल या आंब्याचं हे फळ आहे आणि आंब्याच्या फळावर तुम्ही पाहिलं तर त्याला कीड बसलेली आहे, कीड आहे धरलेली आहे बघा. म्हणजे एकतर मोहर पूर्णपणे करपलेला आहे आणि जे पीक जरासं राहिलेलं आहे फवारणी मारून तेही पीक जर असं होत असेल तर मग इथला जो शेतकरी आहे, आंबा पिकवणारा शेतकरी आहे तो हवालदिन झालेला आहे, बागायतदार हवालदिन झालेला आहे. आपण कोकणातला जो शेतकरी आहे किंवा हवालदिन झालेला बागायतदार आहे त्याच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नक्की आताची त्यांची परिस्थिती काय आहे आणि ही जे आंबा आहे आंब्याच्या उत्पन्नावरच कोकणातील सर्व जे मदार असते ती टिकून असते. कोकणातलं उत्पन्नाचा काही भाग आंब्यावर अवलंबून असतो. केतकर साहेब काय सांगाल, यंदाचं पीक कसं आहे आणि आताची परिस्थिती काय आहे? नमस्कार, मी धनंजय केतकर. 1973 पासून आमचा आंबा व्यवसाय सुरू आहे. पण यंदा उशिरापर्यंत लांबणारा पाऊस म्हणजे 5 नोव्हेंबरपर्यंत आमच्याकडे पाऊस पडला आणि ह्याचा परिणाम जवळजवळ 30 ते 40 दिवस 15 डिग्रीच्या खाली टेम्परेचर गेलं. त्यामुळे आलेला मोहर भरपूर आला होता, परंतु तो ह्या अतिथंडीमुळे तो करपून गेला. म्हणजे बुरशीजन्य रोगामुळे तो करपून गेला. आम्ही फवारण्या जवळजवळ 7-8 स्प्रे घेतले, परंतु सुरुवातीला वाटाणे म्हणजे अगदी तुरी एवढं सेटिंग झालं, मोहरी, साबुदाणा, तूर, आणि तिथून ते सेटिंग अजिबात गायब झालं. छोट्याशा कैऱ्या तयार झाल्या, छोटी म्हणजे अगदी तुरी एवढं सेटिंग झालं आणि तिथून तो आंबा अजिबात करपून गेला बुरशीजन्य रोगामुळे. म्हणजे टेम्परेचर आंब्याला 18 डिग्रीच्या खाली झालं की हे आंब्याला चालत नाही किंवा 22 डिग्रीच्या पुढे गेलं तरीही चालत नाही. त्यामुळे हा आंबा यंदाचा ह्या बुरशीजन्य रोगामुळे म्हणजे तुमचे कृषी खातं काही म्हणू दे किंवा विद्यापीठ काही म्हणू दे, पण आमचा कयास असा आहे बुरशी वाढल्यामुळे, कारण जमिनीला यंदा ताण मिळाला नाही आणि थंडी लगेच सुरू झाल्यामुळे आंबा भरपूर मोहर आला, परंतु तो टिकवता आला नाही. फवारणी करून सुद्धा तो टिकला नाही. आता रात्रीची थंडी आहे, दिवसाचं कडाक्याचं ऊन आहे, अवकाळी पाऊस आहे, याचा फटका आपल्या बागायतदारांना बसताना दिसतोय का? नक्की, निश्चितच. कारण आता दिवसा 38 डिग्रीच्या पुढे टेम्परेचर गेलं, मध्यंतरी गेलं होतं 4-5 दिवस. त्यामुळे आमचा आंबा भाजायला लागला आणि हे जर टेम्परेचर असंच जर पुढे गेलं तर याचा निश्चितच फटका. आणि दुसरं जर तुम्ही बघितलं तर बुरशीजन्य रोगामुळे यंदा आंबा जो काही वाचलाय 15 ते 20% पीक आहे आणि जे वाचलंय ते बुरशीजन्य रोगामुळे, किडीमुळे आंबा यंदा स्वच्छ नाही, त्याला सुद्धा डाग येतोय. म्हणजे तो आंबा आम्ही गिरायकाला देऊ शकत नाही. त्यामुळे यंदा कुठलाही शेतकरी हा जवळजवळ म्हणजे निम्म्यापेक्षा जास्ती हा घाट्यातच जाणार आहे. म्हणजे त्याचा जमानी खर्च, याचा ताळमेळ हा यंदा बसणार नाहीये. आपण टक्केवारी पाहिली तर साधारण यंदाचं उत्पन्न किती टक्के आहे? यंदा 15 ते 20% उत्पन्न आहे. 15 ते 20%, 80% ते 85% उत्पन्न हे नाहीये. आणि ही परिस्थिती सगळीकडेच आहे. ज्यांनी अगदी मोठ्या मेहनतीन बागा वाचवल्या आहेत, म्हणजे आम्ही स्वतः 7-8 फवारण्या केल्या, पण आम्हाला अपेक्षित यश आलेलं नाही. आणि जिथे फवारणी नाही तिथे अजिबात म्हणजे 0% एकही आंबा नाही, असेही बागायतदार आमच्याकडे आहेत. सरकारने आता हेक्टरी 22,000 रुपये जाहीर केलेले आहेत, शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. याकडे कसं पाहता तुम्ही? ही जी मदत आहे, म्हणजे आम्ही आता सरासरी असं म्हणतोय 220 रुपये पर ट्री, 220 रुपये झाडाला. ही मदत काय तुटुंबीची मदत आहे. याच्यामुळे शेतकऱ्यांचं काही भागणार नाही. थोडासा फक्त शेतकऱ्यांना दिलासा त्यांनी दिलेला आहे. कारण आमच्यासारखे जर बघाल मोठ्या शेतकऱ्यांचं जवळजवळ आमचा हा वर्षाचा खर्च आमचा 63 ते 65 लाख रुपये आत्तापर्यंत झालेला आहे. आणि यंदाचं उत्पन्न आहे म्हणजे आम्हाला अजून सुद्धा शाश्वती नाही आहे की किती उत्पन्न आम्हाला मिळेल, यातनं आंबे किती होतील, आंबे पैसे याचे किती होतील. तरीसुद्धा आमचं म्हणजे यंदाचं उत्पन्न हे जवळजवळ 20 ते 25% म्हणजे आम्हाला 25-30 लाखाचं उत्पन्न मिळेल आणि आमचा 63 लाख रुपये खर्च झाला आहे. नाही म्हणजे झालेला खर्च आणि येणार उत्पन्न याच्यामध्ये फायदा की तोटा आहे, काय म्हणताय? नाही, निश्चितच तोटा आहे. यंदा आम्हाला 40-1 लाख रुपये खिशातनं खर्च करून आम्हाला बागा पुढच्या वर्षीसाठी तयार कराव्या लागतील, असा आमचा अंदाज आहे. सरकारने जी मदत देऊ केलेली आहे ती तुम्हाला कसं बघता, याच्याकडे मान्य आहे ती? नाही, निश्चितच नाही. कारण ही मदत फार कमी आहे. आणि ही मदत जी आहे 220 रुपये झाडाला, आमचा एकेका झाडाला जवळजवळ हजारोनी रुपये खर्च होतो. त्यामुळे 220 रुपये हा फक्त सरकारने एक दिलासा दिलेला आहे. शेतकऱ्यांचं जे काही नुकसान आहे त्याला थोडासा हातभार, एवढंच त्याचा मदतीचा उपयोग आहे. आपण पाहिलं शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की सरकारने दिलेले जे पैसे आहेत म्हणजे हेक्टरी 22,000 रुपये, म्हणजे एका झाडाला फक्त 220 रुपये. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की एका झाडाला मी वर्षाला 1000 रुपये खर्च करतो आणि 220 रुपये दिलेले आहे. म्हणजे साधारण दिलासा दिलेल्या शेतकऱ्यांना, मात्र ती जी मदत आहे ती पुरेशी नाही, हे नक्की.
कॅमेरामॅन प्रफुल्ल सह मी राजेश जाधव, न्यूज 18 मराठी, चिपळूण, रत्नागिरी.